नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपली रब्बी कांद्याची लागवड करून झालेली आहे आणि आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे। आता मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या किट सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याचा सल्ला दिला जातो आणि ते आपण प्रत्येक वेळेस करत पण असतो आणि शेतकरी मित्रांनो, ते आपल्या शेतीसाठी सध्या गरजेचं पण आहे। बऱ्याच वेळा आपण माती परीक्षण करून वेगवेगळ्या ज्या सूक्ष्म अन्नद्रव्य आणि एनपीकेच्या ज्या कमतरता असतात त्या दूर करायचा प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच गुणवत्तापूर्ण उत्पन्न असेल किंवा सरासरी असेल ते जास्त काढण्याचा प्रयत्न करत असतो। पण शेतकरी मित्रांनो, आता मार्केटमध्ये असं एक ग्रॅन्युल्स उपलब्ध झालेलं आहे की मी तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यातून साध्य होणार आहे। मग ते काय मिळालं आहे मला, तर ते मिळालं आहे मिजुसी या कंपनीचं अल्गारिया हे प्लांट ग्रोथ स्टिम्युलेटर ग्रॅन्युल्स। तर हे का वापरावं, तर शेतकरी मित्रांनो, याच्यामुळे काय होतं की आपलं जे पीक आहे त्याची गुणवत्ता अधिकाधिक वाढते, मुळांचा विकास आहे तो जोमदार होतो। मुळांचा विकास चांगला झाल्यामुळे आपल्या जमिनीत सुप्त स्वरूपात जे पडलेले खतं वगैरे आहेत ते उपलब्ध व्हायला मदत होत असते। त्याचबरोबर जे क्लोरोफिल आहे म्हणजे आपल्या पिकाचा जो हिरवेगारपणा आहे तो अधिकाधिक काळ टिकायला मदत होतो। अशी परिस्थिती तयार झाल्यानंतर जे प्रकाश संश्लेषण क्रिया आहे म्हणजे जे पिकाचं चयापचय क्रिया आहे ती व्यवस्थित प्रकारे होते, त्याच्यामुळे अन्न अधिक चांगल्या प्रकारे तयार होतं आणि आपल्या पिकाचं जे नंतर भविष्यात होणारी फुगवण असेल, मान दांडा असेल तर याच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक प्रगती दिसून येते। त्याचबरोबर हे ग्रॅन्युल्स दिल्यानंतर आपल्या पिकावर जे रोग पडणार आहे किंवा जो अजैविक ताण आहे, दिवसा भरपूर प्रमाणात ऊन पडणे, रात्री थंडी असणे, याच्यामध्ये जो तणाव किंवा स्ट्रेस तयार होत असतो त्या स्ट्रेसला मॅनेज करण्याचं काम हे अल्गारिया करत असतं। हे जे प्रॉडक्ट आहे हे बिनविषारी असून हे आपण खतासह देण्याबरोबरच लिक्विड फॉर्म मध्ये उपलब्ध असल्यामुळे आपण फवारणीत देखील हे आपण वापरू शकतो। हे ग्रॅन्युल्स दिल्यानंतर आपले जे पिकं आहेत ते अन्न चांगल्या प्रमाणात घेतात, तसंच आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी देखील याचा उपयोग होत असतो। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे वापरणं आपल्याला गरजेचंच आहे आणि हे आपण वापरलंच पाहिजे। आता याच्यामध्ये विशेष जर सांगायचं तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन चांगल्या प्रकारे दिलेला आहे, त्याच्याच बरोबर पोटॅशियम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते आपल्या पिकाला गरजेनुसार देण्यासाठी याचं कॉम्बिनेशन बनवलेलं आहे। त्यातच आणखी शेतकरी मित्रांनो, जसजसं पिकाचं वय वाढत जात असतं तसतसं पिकामध्ये हार्मोन्सचे बदल दिसून येतात। आता तिथे वेगवेगळ्या हार्मोनची कमतरता जर येत असेल तर या प्रॉडक्टमध्ये IAA, झिएटिन आणि GA3 या 3 प्रकारचे हार्मोन्स देण्यात आलेले आहे। हे जे अल्गारिया प्रॉडक्ट आहे हे युरोप, अमेरिका आणि भारत अशा 3ही ठिकाणी पेटेंटेड प्रॉडक्ट आहे। त्याच्यामुळे याच्या खात्रीबद्दल आपल्याला शंका बाळगण्याची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, हे प्रॉडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या जवळच्या कृषी केंद्रांमध्ये नक्की तुम्ही चौकशी करू शकता आणि हे प्रति एकर जमिनीच्या पोतानुसार 4 ते 8 किलो देणं गरजेचं आहे। मी माझ्या जमिनीसाठी 8 किलो निवडलेलं आहे। याच्याबरोबर 15-15-15 हे जे NPKचं मिश्र खत आहे हे 100 किलो निवडणार आहे आणि याचबरोबर मी 3 किलो बायोकेअर म्हणजे सल्फर देणार आहे। असं कॉम्बिनेशन बनवून मी माझ्या कांद्यासाठी पहिलं खत व्यवस्थापन करणार आहे। येत्या काळामध्ये आपण उन्हाळ कांद्याची कशी काळजी घेतो, त्याला कोणकोणते वेगवेगळे आपल्याला नियोजन करणं गरजेचे आहे जेणेकरून आपलं पीक गुणवत्तापूर्ण आणि सरासरी चांगल्या प्रकारे येईल। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।